जुनं होतं त्यावरती पश्चिम बंगालची बरीचशी गणितं अवलंबून आहेत. कारण जवळपास पश्चिम बंगालमध्ये 115 ते 117 मतदारसंघ असे आहेत की जिथे 25% वोटर्स हे मुस्लिम बहुल आहेत. मुस्लिमांचं मतदान हे जवळपास 25%च्या आसपास आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच तू मुर्शिदाबादचा मालदाचा उल्लेख केला. ते मतदारसंघ आहेत आणि आतापर्यंत म्हणजे ममता बॅनर्जींच्या बाजूनच मुस्लिम मतदार झुकलेले किंवा त्यांच्या बाजूने गेल्याचं आपण पाहिलं. पण यावेळेला त्यांच्याकडे काँग्रेसचा पर्याय होता, ज्या हुमायून कबीर यांच्या पक्षाचा तो उल्लेख केला, त्यांचा पर्याय होता. हुमायून कबीर तेच आहेत की ज्यांनी अयोध्येमधल्या बाबरी मशिदीची प्रतिकृती ही पश्चिम बंगालमध्ये बांधण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन केला. एमआयएमचा सुद्धा एक पर्याय होता. त्यामुळे महिला मतदारांसोबत मुस्लिम मतदार हे 2 एम फॅक्टर यावेळेला खंबीरपणे भक्कमपणे गेल्या 2 निवडणुकांप्रमाणे 3 निवडणुकांप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्याच पाठीमागे उभे राहणार का, यावरती पश्चिम बंगालची ही खूप सारी गणितं अवलंबून आहेत. सध्याचा विचार करता जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत तिथे टीएमसीनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भाजप 110 जागांवरची आघाडी, तर तृणमूल काँग्रेसची आघाडी 105 जागांची आहे. तृणमूल काँग्रेस 105, भाजप 110, काँग्रेस 2 आणि इतर 1 असं पश्चिम बंगालचं सध्याचं चित्र आहे. जशा महाराष्ट्रामध्ये आपल्याला योजना पाहायला मिळाल्या, म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या बाजूनं योजनांची घोषणा केली तिथे तिथे महिला मतदार त्या त्या पक्षासोबत गेले. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि भाजप आघाडी जी आहे, युती जी आहे, ती 27 जागांवर आघाडीवर आहे. द्रमुक आणि काँग्रेस 104 जागा, इतर 20 तर टीव्हीके जो विजय यांचा पक्ष आहे तो 2च जागांवरती सध्या मॅजिक करताना पाहायला मिळतोय. आसामचं चित्र आपल्याला जवळपास स्पष्ट होताना दिसतंय. भाजप 67 ठिकाणी मित्रपक्षांसोबत आघाडीवर, त्यामुळे भाजप आता सत्तेत येणार हे जवळपास निश्चित आहे. काँग्रेस आणि मित्रपक्ष 9 जागी, AIUDF 0 आहे अजून, आणि इतरही भोपळाही फोडता आलेला नाही. 126 पैकी 76 कल, ज्याच्यामध्ये 67 कलांमध्ये आसाममध्ये भाजप पुढे आहे. तर केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष 71, माकप आणि मित्रपक्ष 64, एकूण जागा 140, इतर 5, त्यामुळे 71-64 सध्याच्या घडीला कलांमध्ये मात दिलेली आहे ती काँग्रेस आणि मित्रपक्षाने, आणि सत्ता कदाचित त्यामुळे काँग्रेसची येऊ शकते. पुदुच्चेरी